यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील देवधरी गावात आदिवासी शेतकरी भुरबा कोवे यांच्यावर झालेल्या अन्यायाचे गंभीर आरोप समोर आले आहेत। शेतकऱ्याची जमीन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तलाठीशी संगनमत करून बळजबरीने हस्तगत केल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतातील उभे पीक जेसीबीने नष्ट करून शेतकऱ्याला मारहाण केल्याचेही म्हटले जाते। पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दखल न घेतल्याचा आरोप आहे। याचबरोबर आदिवासी आश्रमशाळेतील कंत्राटी भरतीत गैरव्यवहार, मुलींच्या शोषणाचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। तसेच मंत्र्यांच्या मुलीला मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती व राजकीय उमेदवारी देण्यात आल्याने सत्तेच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मरण आलेली आहे। मी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नांवरती काम करते। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या इश्यूजवरती काम करते। सोबत सावकारग्रस्त शेतकऱ्यांवरती बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यासोबत केसेस आणि सोशल ॲटिट्यूडनी काम करते। गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात